नमस्कार. आपण बघतोय मंथन इयत्ता पहिली. त्यातले आता गणिताचे पुढचे टॉपिक. 8वा आहे चित्ररूप माहितीचे आकलन. यामध्ये काय दिलेलं आहे की एक तक्त्या स्वरूपात असे चित्र दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला ती माहिती त्याचं निरीक्षण करून त्याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरे सांगायचे आहेत. आता इथं प्रश्न 1 ते 4 म्हणजे 4 प्रश्न या चित्ररूप माहितीवर आधारित आहेत. याच्यामध्ये पहिल्या तक्त्यात नाव दिलेलं आहे मुलाचे नाव गणेश आणि पुढे दिलेली आहे चेंडूंची संख्या. मग आता गणेशच्या पुढे किती चेंडू आहेत ते व्यवस्थित मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे उमेश, महेश, राजेश असे मुलाचे नाव आहे आणि त्याच्या पुढे चेंडूंची संख्या दिली. तर पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त चेंडू कोणाजवळ आहेत. मग मुलांना या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करून चेंडू मोजून त्याचं उत्तर त्यांच्याकडनं विचारून घ्यायचं आहे. मग सर्वात जास्त चेंडू कोणाकडे आहेत तर राजेश. मग याचं उत्तर येतं 3 आणि मग 3 नंबरचा क्रमांक इथे गिरवायचा आहे. त्यानंतर आहे व्यवसाय 8. यामध्ये 1 ते 3 प्रश्न दुसरे त्यांनी चित्ररूप माहिती दिली आहे त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. खेळ दिलेले आहेत. खेळांची नावे कॅरम, हॉकी, खो खो, कबड्डी आणि खेळणारे खेळाडू. याच्यामध्ये फक्त मुलांना हे किती आहेत ते मोजता आले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 आणि त्यानुसार आता पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती. मग हॉकी कुठे आहे इथे हॉकी. मग किती आहे खेळाडूंची संख्या 3. मग पर्याय क्रमांक उत्तर येतं 3. पर्याय क्रमांक 2 नंबरला इथे गिरवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 व 5 खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. इथं वाद्ये आहेत. वाद्यांची नावं दिलेली आहेत. व्यवस्थित वाचायचे आहेत. बासरी, ढोल, पेटी, तबला आणि विद्यार्थी मोजायची संख्या. त्यानुसार प्रश्न विचारले ढोल वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. मग ढोल किती आहे ते मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8. मग ढोल वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे 8. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8 आणि इथे जे 4 आहे दिले तिथं पर्याय क्रमांक 1ला गिरवायचे. अशा प्रकारे हा स्वाध्याय मुलांकडून सोडून घ्यायचा. पुढे प्रश्न येतो 6 ते 9. काय सांगितले त्यामध्ये एका दुकानात विविध सरबतांची झालेली विक्री खालील तक्त्यामध्ये नोंदवली आहे. तक्त्यामधील सरबतांची चित्ररूप माहिती अभ्यासा त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. अशा प्रकारे हा स्वाध्याय सोडवायचा आहे. व्यवस्थित वाचायचं आहे. सरबताचा प्रकार, ग्राहकांची संख्या मोजायची आणि त्यानुसार इथं त्यांनी 6 7 8 9 प्रश्न दिलेले आहेत. एक प्रश्न घेऊ आपण त्यातला कोणते सरबत पिणारे ग्राहक सर्वात कमी आहे. मग इथं निरीक्षण केलं की कळतंय संत्री. याचं उत्तर येतं संत्री. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर. पुढचा प्रश्न आहे लिंबू सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या किती. मग लिंबू सरबत कुठे इथे. मग ती ग्राहकांची संख्या मोजायची. 1 2 3 4 5 6 7. मग उत्तर येतं 7. मग कुठे आहे पर्याय क्रमांक 7 इथे 4 म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 7. घटक ब आहे संख्यांवरील क्रिया. घटक ब संख्यांवरील क्रिया त्यातला पहिला आहे बेरीज. बेरीज म्हणजे एकत्र करणे, मिळवणे, एकूण किती ते सांगणे. बेरजेसाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह लिहून घ्यायचे. उभ्या मांडणीने बेरीज करताना संख्यामधील एकक व दशक स्थानांचे अंक एकाखाली एक लिहावे व नंतर बेरीज करावी. आता पहिलं एक अंकी संख्यांची बेरीज आहे 4 अधिक 5. मग याची बेरीज कशी करायची. बोटांच्या साहाय्याने 4च्या पुढे 5 बोटे मोजायची. अशी बोटांच्या साहाय्याने मुलांकडून 4 अधिक 5 अशा प्रकारे ही बेरीज करून घ्यायची आणि त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. इथे त्यांनी 2 नंबरला रंगवलेले आहे. परीक्षेतून असेच रंगवायचे आहेत. जे उत्तर असेल तो पर्याय. आता इथं व्यवसाय 1 दिलेला आहे आणि तो बेरजेचाच आहे पूर्ण. त्यानंतर 12वा प्रश्न 15 अधिक 20. इथं 2 अंकी संख्येची बेरीज आहे. 13वा प्रश्न आहे 16 अधिक 21. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आणि मग ती बेरीज करायची. आता 6 अधिक 1 7 आणि 1 अधिक 2 3 म्हणजे 37. याचं उत्तर येतं 37. मग 13चं उत्तर आहे 2. पर्याय क्रमांक 2ला गिरवायचं. ओके. अशा प्रकारे 16 स्वाध्याय आहेत. बेरजेची व्यवस्थित गणितं सोडवायची आहेत. दुसरा घटक येतो वजाबाकी. जसं बेरजेचे घटक आहेत तसंच वजाबाकीचं आहे. वजाबाकी करताना संख्यांमधील एकक व दशक स्थानांचे अंक एकाखाली एक लिहावे. मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करावी. अगोदर वजाबाकी करताना मोठी संख्या वरती आली पाहिजे आणि खाली लहान संख्या आली पाहिजे. वजाबाकी मांडणी व्यवस्थित करायची. वजाबाकी करताना एकक दशक या क्रमाने वजाबाकीची क्रिया करावी. कोणत्याही संख्येतून 0 वजा केले असता उत्तर तीच संख्या येते. वजाबाकीसाठी हे चिन्ह वापरतात. आता नमुना प्रश्न
7 वजा 4. आता इथं परत बोटांच्या साहाय्याने मुलांनी केले किंवा रेषांच्या साहाय्याने केली वजाबाकी मुलांनी तरी चालते. 7 मधून 4 गेले, उरले 3. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 3. 4 नंबरला इथे रंगवलेला आहे. अशा प्रकारे व्यवसाय 2 दिलेला आहे वजाबाकीसाठी आणि एकूण 15 प्रश्न आहेत. आणि हा स्वाध्याय व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे. कच्च्या पानावरती तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आणि त्याच्यानंतरच जे क्रमांक त्यांनी दिलेले आहेत उत्तरासाठीचे पर्याय ते गिरवायचे आहेत. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.